तर आता आपण पूर्ण म्हणजे जिम संपुस्तवर एंड होस्तवर तुम्हाला व्लॉग चालूच ठेवणार आहे. सगळे उठतो 200 प्लेट आहे. 200 सगळे प्लेट उठतो. तर सो हाय गाईज, वेलकम बॅक. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं अजून एका नवीन व्लॉगमध्ये. आजच्या व्लॉगमध्ये आपला भाई आलेला आहे, विष्णू भाऊ. तर काय झालं होतं भाऊ तुला 2 दिवस? काम आहे राव, काम आहे त्याला. माझ्यासारखा मोठा माणूस आहे. तर बघा भावांनो, त्याच्यासारखं तुम्ही पण मेहनत करा. मेहनत करतो नको, कष्टाशिवाय पर्याय नाही. कष्ट करतो दिवसभर मोठा राहतो. जिम यायच्या टायमाला त्याला कष्ट आठवतं. जे ते रात्री कष्ट करतो ते त्याला तेव्हा आठवतं. बघ ते कंटिन्यू जात होतं मध्ये. तुला काय झालं होतं मग? हप्ता डायरेक्ट बंद मध्ये. तुला पण माहिती आहे घराची घर. तुला माहिती मग. मी आल्या लगेच गेलो. त्याच्यात पण सांगेल ब्लॉग मध्ये. आल्या लगेच गेलो. 2 दिवस ब्लॉग मध्ये नाही कळत बाबा. ब्लॉग मध्ये फक्त आजचा दिवस कळतो, त्याच्या मागचे दिवस नाही कळत. तेच मी 2 दिवस थांबला, मग 2 दिवस मी बोल ना, 4-5 दिवस नव्हतो जिमला. मग नंतर इकडं आला तरी 2 दिवस थांबला पण गेला. सकाळी उठत जावा. तुम्ही पण उठा. अरे सकाळी गाणं रे. आज काय नीट तर हात दुखतोय का लगेच तुझं? नीट तर आज आपण मारू. काल बायसेप मारलं, चेस्ट मारला. आज मिक्स मारायचं आहे, त्याच्यामुळं बायसेप पाहिजे. काय माहिती रे आम्हाला. आज मिक्स बघू. आज 4 वाजता उठायचं होतं, पण ते शक्य होणार नाही. 4 वाजता उठायचं म्हटल्यावर आपण झोपतो 1 वाजता. उठायचं 4 वाजता परत. फक्त 4च तास झोप. नको शरीराला चांगलं नसतं 4 तास झोप. करू शकत हे 7 तास झोप तेच आपल्याला जमून झालं. पण तरी करतो मी. करणार 7 झोप झाली तरी काही नाही. पण 4 वाजता नको उठायला. 6 वाजता उठणार. बॉटल नाही येते. बॉटल घेतात. जिम मध्ये गेल्यावर तुम्हाला दाखवते. 5 minutes later. तर आता आपण आलो जिम मध्ये. तर आता आपण पूर्ण म्हणजे जिम संपुस्तवर एंड होस्तवर तुम्हाला व्लॉग चालूच ठेवणार आहे. चला जाऊ आपण आतमध्ये. बॅक कॅमेरा चालू झाला पाहिजे. शूटला गेल्यावर काही चप्पल साठवते का तुझी? आपलं असं डायरेक्ट म्हणजे जिमचाच ब्लॉग टाकतो ना का आपण नुसत्या. कपडे शेती करून म्हणून दाखवतो. कालचा ब्लॉग आज टाकणार. आता जिम झालं. केलं का तू सबस्क्राईब? इंस्टावर का?
यूट्यूब नाही आहे का? यूट्यूब नाही आहे, नाव टाकायचं ना त्याच्यावर. लिंक कशाला लागत आहे? हे बघा विष्णू भाऊचं वर मग. सोबतच करायचं का? राजू लोकांना सोबत घेऊ ना. सोबत घे ना. ते नाही, तू मिक्स मारणार ना? मिक्स मारणार. तुझं मारणार की मी पण मिक्स मारू? तर भावासाठी आपण सेट अवॉइड करतोय, तर मी पण आता मिक्सच मारणार आहे. दोघं सोबत मिक्स मारू. पंप करायचा. पंप तर एक सबस्क्रायबर्स आता आपण वाढून घेऊ. तुम्ही पण दुसऱ्यांचा मोबाईल घेऊन ये नाव टाका असं. राजू टाक. आपण पाहतोय स्वतः चॅनल स्वतः सबस्क्राईब करणारा पहिला व्यक्ती. तेव्हा राव काय एक्सप्रेशन देतो राव. किती वाजले रे? घंट्यात ना कॉल कर ना. ओके झालं सर. घरी जाऊन बघ वाटलं. घरी जाऊन निवांत बघ. घरच्यांना नको दाखवू. 100% दाखव, काय अडचण नाही. चला. तर स्टार्टिंग असंच होतं भावना सगळ्यांचं. 0 पासून स्टार्टिंग. आता 82 झाले आपले, 83 झाले. लवकरात लवकर 100 होतील. पार्टी देऊन टाकू. नाही 100 झालं काहीतरी तुम्हाला करून. 100 झाल्यावर काही तुम्हाला आता आपण सेट मारतो. कोणता मिक्स मारायचे घे कोणते. एक काम करू, ही चेस्ट घेऊ. चल चेस्ट घेऊ. टापा टाप. तर भावांनो, तुम्ही 3 सेट मारले तर पहिला सेट थोडा लो सेट घ्यायचा, दुसरा हॅवी सेट घ्यायचा आणि तिसरा पण त्याच्यावर थोडा हॅवी सेट घ्यायचा. असे 3 सेट मारायचे प्रत्येकाचे, मग जास्त ताण पडते. चेस्टचे 2 सेट झाले, आता 2-3 सेट झाले. 3 सेट झाले. आता मारून खाली जाऊ आपण. बॅक नाही बरं, इथे बॅक मारून खाली बायसेप ट्रायसेप मारून, ट्रायसेप मारलं परत वरती येऊ, शोल्डर खालीच मारून घेऊ आपण. चला आता बॅकचे सेट टाकू तुम्हाला. प्लेट घे बघा ती. सगळे उचलू. 200 प्लेट आहे. 200 सगळे प्लेट उचलू.
भाऊ आज फाडू द्यायला वाला कार्यक्रम करणार आहे. भाऊचा नाद नाही घालायचा. तर 201 किलो उचलला आपण त्याची 12 अजून असं अजून उचलले असते पण एवढंच वजन येईल. विष्णू भाऊ किती सेट मार जास्त मागा नको. मार 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 अजून अजून दोन 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 अजून अजून दोन मार मार मार. हा हो व्हिडिओ बनवली तू ब्लॉग बनवतो ना तो. ब्लॉग बनवतो. बॅकचे 3 सेट झाले. आता आपण बायसेप मारू आणि शोल्डर मारू. बायसेपचा एकच सेट मारू. इथं वरती रॉडने मारू आपण. बायसेप आणि शोल्डरचे सेट आणि बायसेपचे सेट टाकू. खाली आपला बाईसेप झाला. शोल्डर मारतो. शोल्डर पुढं खाली रॉडने फक्त एकच सेट जाईल. दुसरा सेट मी मारतो का दुसरा सेट तयार करतो. चल करू चल. भाऊ इथे जोड कशाला घाबरतो तू. समोरच्या आधी नका लागू बर. नाही भावांनो तुमचा भावाचा ऐका. तुमचा भाऊ चुकीचं नाही सांगत. सगळं पॉझिटिव्ह थिंकिंग सांगतो मी तुम्हाला. तर शोल्डरचे सेट झाले. आता बायसेपचा एक सेट राहिला. बायसेप आणि ट्रायसेप नंतर थोडंफार करून मारू आपण. तिकडं बायसेपचे सेट टाकतो.
मार आळू मार आळू घे आळू घे कल कल हाँ परसों 6 बजे आए हाँ 6 बजे तर बघूया आबा म्हटलं परवा 6 वाजता येतोय परवा बघू येतोय का नाही येईल का तू येईल म्हटलं मला नाही वाटत येणार म्हणून हा आपला डेली बॉडी चेंजिंग चॅलेंजचा 4था दिवस आहे 4था दिवस तर बघू शकतो तुम्ही बॉडी बॉडीमध्ये काही चेंजेस होतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर आजचा व्लॉग इथे सेंड करू लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मागाशी व्लॉग एंड केला होता पण मला काय असं वाटलं नाही की एवढीच बॉडी दाखवून व्लॉग एंड करावं अजून काही बोलावं तुमच्याशी तर त्याच्यामुळे मी परत व्लॉग चालू केला आहे तर बोलू भावना माझं मत असं आहे की तुम्हाला वाटतं असेल आपण जिम मारल्यावर कोणाला पण इजा करू शकतो मारू शकतो तसं काही नाही मी तशी गैरसमज तुम्ही पाडू नका म्हणजे तुम्ही जिमला असं म्हणून असं समजून जात असेल की दुसऱ्याला म्हणजे पुढचा कसा पण असू आपली बॉडी बिडी झाल्यावर आपण मारू शकतो पण हे चुकीचं आहे जिमला म्हणजे आपली स्वतःची पर्सनॅलिटी चांगली बनवण्यासाठी जायचं कुणासाठी भांडणं करायला किंवा कुणाला मारला तसा हेतू बनवायचं नाही जिमला जाण्यासाठी भावांनो तर हे चुकीची विचार चुकीचं आहे असं विचार करायचा म्हणजे चुकीचं आहे तर भांडणांमध्ये पडत नका भांडणं करूच नका आपली एकच लाईफ आहे एन्जॉय करा फिरा एवढ्या जिम मध्ये थोडे राडे बिडे झाले राडे झाले होते बॉडी एवढी नव्हती एखादी बॉडी जास्त होती म्हणजे दुसऱ्या साईडला 2 जण होते आणि एका साईडला 1 जण त्याची बॉडी होती पण ते दुसरे बिगिनर होते आणि वायने पण मोठे होते पण ते हा काही बोलला नाही त्यांना तरी त्याच्यामुळे याचा आवाज कमी होता म्हणून ते जास्त बोलत होते तर भावांनो दुसरा पुढचा आपल्याला काही बोलत नसेल म्हणजे तर तो घाबरला किंवा तो भांडणं नाही करू शकत असं नाही आहे तर भावांनो तो शांत म्हणजे त्याला त्याची मनस्थिती भांडणं करायची नसती पण नेमकं काय झालं तो चिडला हे जास्त बोलत होतं ना तो चिडला मारायला गेला बरं झालं आम्ही तिथं मध्ये होतो आणि आमचा एक GM ट्रेनर होता आम्ही धरलं मग त्या दोघांना पाठवून दिलं खाली सॉल्व केलं मॅटर तर भावांनो पुढच्याला कधी पण कमी समजू नका तुम्ही स्वतः किती पण मोठे असाल पण पुढचा कसं आहे ते आपल्याला माहिती नसतं पुढच्याची मनस्थिती कशी असते ते आपल्याला माहिती नसतं आणि आता रक्षाबंधन जवळ आलं आहे स्टॉल बघू शकतो तुम्ही अकोल्यामध्ये इकडे स्टॉल लावायचे चालू आहे आज दुपारी काढायचं का नाही काढायचं आपण आता ब्लॉग एंड करू लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपण आता जोरात बोलतोय आवाज वाढलाय आपला आता म्हणजे आता आपल्याला व्लॉगिंग करायला काही अडचण नाही आपण कोणाला नाही घाबरत पुढं पण व्लॉगिंग करू कोणी काही बोलू दे नावं ठेवू दे काही करू द्या भावांनो मी नाही घाबरत कोणाला मला नाही विचार कोणाला मी व्लॉगिंग करत राहणार असंच तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा डेली व्लॉगिंग येतील तर म्हणजे आज मी व्लॉग शूट करतो आणि पोस्ट उद्या करतो तर तुम्हाला डेली व्लॉगिंग येतील आजचा व्लॉग इथे सेंड करू ਆਪੇ ਬੰਦਾ ਸਿੱਖ ਜਾਂਦਾ ਖਾ ਖਾ ਕੇ ਠੋਕਰਾਂ ਜੀ ਠੋਕਰਾਂ ਬਦਾਮਾਂ ਨਾਲੋਂ ਤੇਜ਼ ਹੁੰਦੀਆਂ ਹੌਲੀ ਹੌਲੀ ਹਾਸਲ ਮੁਕਾਮ ਹੁੰਦਾ ਆ ਹੌਲੀ ਹੌਲੀ ਮਿਹਨਤਾਂ ਦਾ ਨਾਮ ਹੁੰਦਾ ਆ ਪਹਿਲਾਂ ਪਹਿਲਾਂ ਹਰ ਬੰਦਾ ਆਮ ਹੁੰਦਾ ਆ ਦੁਨੀਆਦਾਰੀ ਚੋਂ ਜੋ ਤਰਾਸ਼ ਬਣਦੇ ਆਪਣੇ ਤੇ ਰੱਖ ਵਿਸ਼ਵਾਸ ਬਣਦੇ ਹੋਏ ਆਮ ਜਿਹੇ ਮੁੰਡੇ ਵੀ ਨੇ